नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत आमदार सुरेश धस. सध्याच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सातत्यानं भूमिका लावून धरण्याच्या कामगिरीमुळे आमदार सुरेश धस चर्चेत आहेत. सुरेश धस यांचं आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. धस साहेब, ज्या पद्धतीनं ताज्या घडामोडी होत आहेत त्या पाहता प्राप्त स्थितीमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लागला, हत्येचा आरोप लागला. खंडणी प्रकरणात तो आधीपासूनच आत आहे. आता तरी सुरेश धस समाधानी आहेत का? जी नाही, हे पहा, समाधानी असण्याचा विषय नाहीये. आणखी आत्ता मी माननीय न्यायालय, आमचे राज्य सरकारची SIT, पोलीस बल, सरकारी वकील या सर्वांचं मी आभार मानणार आहे की त्यांनी कडी जुळवली. त्यांनी आपापली भूमिका चांगली राखली आणि या चारही 120B सह 302 मकोका आणि खंडणी या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता वाल्मिक कराड यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पण याच्यात मुद्दा असा उपस्थित राहतो की सुरेश धस यांच्याकडून न्याय ठरवून केल्या जाण्याच्या ऐवजी जातीयवाद केला जातोय. मी तुमची प्रतिक्रिया घेईनच, पण तत्पूर्वी आपल्याला याच मुलाखतीमध्ये वाल्मिक कराडच्या बायकोनं काय म्हटलंय ते ऐकणं गरजेचं आहे, कारण तो आक्षेप थेट आणि थेट तुमच्याच संदर्भात येतोय. वाल्मिक कराडच्या पत्नीचं एक विधान आपण ऐकू आणि मग सुरेश धस आपल्याला त्यावर उत्तर द्यायचं आहे. माझी मागणी एवढीच आहे की माझ्या नवऱ्यावर जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न जे तुम्ही करताय आंदोलन करून, ते प्रयत्न थांबवले जावेत आणि ते गुन्हे लागता कामा नयेत त्यांच्यावर. जर तुम्ही लोकांचं ऐकून जर तुम्ही मोका कायदा 308 302 वगैरे काय आहे असे गुन्हे लावत असाल तर आम्ही पण आंदोलन करून की ते कायदे तुमचे मागे घेतलेच पाहिजेत, तुम्ही ते गुन्हे मागे घेतलेच पाहिजे. आमची भूमिका रितसर जे चालू आहे सध्या, PCR झालेला आहे. PCR नंतर रितसर कोर्टाची नियम आहे की MCR भेटत असतो. MCR मध्ये आम्हाला जमानत भेटलीच पाहिजे. राजकारण झालंय, त्याच्यानंतर जास्तीत जास्त जातीवाद झालेला आहे. जातीवादाखाली आणि राजकारणाखाली पूर्ण इथं वाल्मिक कराडचा बळी दिला गेलेला आहे, बळी देत आहेत त्याचा. बिलकुल. या मुद्द्यावर आता आपण थेट सुरेश धस यांना प्रश्न विचारणार आहोत. सुरेश धस जी, आपण जातीयवाद करता आहात का आणि वाल्मिकचा ठरवून बळी देताय का? हे पहा, त्या ज्या आमच्या भगिनी आहेत, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. कदाचित त्या ताईंना दुसरं कोणीतरी सांगितलं असेल असं बोला. कशाचा जातीवाद आणि कशाचा काय प्रकार आहे हो? हे जातीवाद म्हणून ठरवून थोडेच हे ब्रुटल मर्डर जे आहे, हा मर्डर ठरवून झालेला नाही, परंतु याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट मात्र वाल्मिक कराडांची आलेली आहे. आणि आता जर गुन्हेगाराचं समर्थन करणारे जर मोर्चे वगैरे निघत असतील तर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता हे नाविन्यपूर्ण योजना पाहायची पाळी आपल्यावरती येईल असं मला वाटतं. पण सुरेश जी, एका बाजूला तुम्ही असं म्हणता की अमुक व्यक्तीनं हत्या केली, अमुक व्यक्तीनं खंडणी मागितली म्हणत तुम्ही वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये वारंवार भूमिका लावून धरताय. काय पुरावे आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे पुरावे नाहीत हो. मी कोण आहे पुराव्याला? काय जेम्स बॉन्ड आहे का काय? माझा काय संबंध? याचे पुरावे, याचं हे सगळं काही SIT कडे आलेलं असेल, त्याच्यानंतर पोलीस दलाकडे आलेलं असेल आणि एवढ्या शिथाफीनं SIT ने काम केलेलं आहे की ते इतक्या लवकर जे आहे ते वाल्मिक कराडचा खरा चेहरा काय आहे ते सगळ्या लोकांच्या पुढे येणार आहे. पण वाल्मिक कराड व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही एक सातत्यानं शब्द वापरता, आका. तुम्ही याच्यावरचा खुलासा करणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्यानं 2 आका आहेत असं म्हणता. मग वाल्मिक हा पहिला आका आहे का? आकाचा आका आणि आकाचा आका म्हणलेले. बर, मग यातला वाल्मिक हा छोटा जीन आहे, अजून मोठा जीन बाकी आहे बरं का. परंतु मी काय मोठ्या आकाचं नाव घेतलेलं नाहीये, मी छोट्या आकाचं नाव घेतलं आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो की हा आका जो आहे, आका हा 100% 302 मध्ये अडकणार आहे. हा आका आता 302 मध्ये अडकला, मोकामध्ये अडकला. आणि काय की हे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना की मी कोणालाही सोडणार नाही, मग कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ
आता इथपर्यंत आलेला आहे. आता पुढं आकाच्या आकाने ठरावं ते कुठं येतं आणि काय ते त्यांनी स्टेटमेंट करावं. माझा काही संबंध नाही. बिलकुल काही त्यावरच मला आपल्याकडून खरं आणि थेट उत्तर हवंय. सुरेश धस उत्तर देताना आणि भूमिका घेताना घाबरत नाहीत. मला त्या निमित्तानं तुम्ही सांगा, आकाचा आका म्हणजे कोण आणि पहिला आका हा जर वाल्मिक आहे अहो, त्याचा मी वरचा आकाच- बॉस कोण आहे? माझ्या शब्दामध्ये आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब आहेत. धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत, मेन बॉस. परंतु मी त्यांच्या बाबतीमध्ये फक्त खंडणीच्या बाबतीमध्ये सातपुडा हा तो त्यांचा सरकारी बंगला आहे, तिथं त्यांनी बैठक घेतलेली आहे. आवादा कंपनीचे तांबोळी, शुक्ला, वाल्मिकांना कराड आणि सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी बैठक घेतलेली आहे. बैठकीपुरतं धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये माझं ऑब्जेक्शन आहे. मी अजून धनंजय मुंडेंचं पुढं नाव घेतलेलं नाही. हे पण मग या नम्रपणे सांग- स्थितीत सुरेशजी, या स्थितीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तुमची मागणी कायम आहे का? आणि वाल्मिकच्या संदर्भातल्या तुमच्या मागण्या जसजशा एक एक पूर्ण होत आहेत, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत तुमची मागणी ऐकली मी जाईल? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीच केलेली नाही. ही मागणी केली त्यांचे आमदार प्रकाशदादा सोळंके, जे माझ्यापेक्षाही थोडेफार ज्येष्ठ आहेत. आम्ही ज्येष्ठच मानतो त्यांना. त्यांची मागणी आहे, मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांची मागणी आहे. मला वाटतं आता प्रत्येक जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे लोक अजितदादांकडे चाललेत की दादा यांचा राजीनामा घ्या. तर राजीनामा घेणं न घेणं हे अजितदादांच्या हातात आहे, आमच्या काय? बिलकुल. तुम्ही जो मुद्दा काढला त्याच निमित्तानं प्रश्न अजित पवारांनाही विचारला गेला आणि अजित पवारांचं उत्तर ऐका आणि मग त्या निमित्तानं आपण चर्चा पुढे नेऊयात. हा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं, कुणालाही त्या हायगाई करायची नाही. जे दोषी असतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची. आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. जी, अजित पवारांच्या या वक्तव्याच्या नंतरची प्रतिक्रिया पटकन सुरेश धस यांची. अजित पवार सातत्यानं, सुरेश धस आपण पाहताय, धनंजय मुंडेंच्या बाबत भूमिका पाठराखणीची घेत आहेत. नाही, ते तो त्यांचा प्रश्न आहे ना. अहो, अजितदादांनी त्यांची पाठराखण करावी का अजितदादांनी त्यांना रिझाईन द्यायला लावा, हा संपूर्ण अधिकार त्यांचा आहे ना, आमचा नाही आहे. आणि आम्ही काही म्हणत नाहीत. जर का कडी त्यांची जुळली पुढे, आतापर्यंत ज्यांची कडी, हे बघा, 6 मुख्य आरोपी, त्याच्यानंतर त्यांचा बॉस विष्णू चाटे, विष्णू चाटेचा बॉस वाल्मिकांना, हे आता सगळे 6 + 1 7 आणि 8 आरोपी हे फिक्स झाले. आता 8 आरोपीच्या पुढे आणखी आता कडी कुणाकडे सरकती? आणि या कडीमध्ये वाल्मिक कराड हे सूटमुळे आहे आणि आगंतुकमुळे अनेक बरेच आहेत. या आवादा कंपनीच्या गाड्या अडवणे, हे करणे, असे अनेक लोक आहेत. आणि जे इतर कंपन्यांना त्रास देत होते ते सगळे हे लोक जे आहेत यांना कलेक्ट करून यांना मोक्यामध्ये घालण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मग तिथली जी टोळी आहे त्या टोळीचा अजून बऱ्याच टोळ्या आहेत. राखेच्या टोळ्या वेगळ्या, वाळूच्या टोळ्या वेगळ्या, यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या टोळ्या वेगळ्या, मुकादमांना धमक्या देऊन उचलून नेऊन मारहाण करून कारखान्याच्या गोडाऊनमध्ये नेऊन कोंबणाऱ्या टोळ्या वेगळ्या. हे सगळ्या टोळ्या आणि वाल्मिक कराडांची या स्थितीमध्ये बीडला आणलं कुणी? हे आणलं म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांनी आणलं. आणि त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? आम्ही नाही, हे पहिलंच फक्त परळी मतदारसंघापुरतं मर्यादित होतं. तोपर्यंत सगळे गप्प होते. यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं होत गेलं आणि ते पार केज नंतर बीड नंतर आष्टी मतदारसंघ, गेवराई मतदारसंघ, माजलगाव मतदारसंघ, सगळीकडे ज्यावेळेस पसरलं त्यावेळेस सगळ्यांचा राग यांच्यावरती रोष व्यक्त होऊ लागला. अगदी काल परवा बीड जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत. 6 पैकी 1 सन्माननीय धनंजय मुंडे साहेब सोडता आणि पंकजाताई MLCच्या आमदार आहेत. समजा आमचा मंत्री आहेत. धनंजय मुंडे सोडता एकही माणूस म्हणणार नाही की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करा. मग आता तुमच्याकडचा इतिहास सुद्धा असं सांगतो की गेले अनेक वर्ष तुम्हाला मराठा पालकमंत्री मिळाला नाही.
नाही मिळाला. 40 वर्षात मराठा पालकमंत्री बीड जिल्ह्याला मिळालेलाच नाही. 40 वर्ष? 40 वर्ष संख्या बरोबर आहे? 100%. 40 वर्ष. 40 वर्षातले 3.5 वर्ष मराठा पालकमंत्री मिळालेला आहे. ते एक तर दिग्विजय खानविलकर साहेब 99 पासून 2002 पर्यंत होते आणि ते सुद्धा कोल्हापूरचे रहिवासी होते, करवीर मतदारसंघाचे. आणि नंतर एक 6 महिने बबनराव पाचपुते होते, ते नगर जिल्ह्याचे होते. हे सोडतात तेही बाहेरचे, 2 मराठा तेही बाहेरचे. 40 वर्षामध्ये 3.5 वर्ष बाहेरचा मराठा, प्रॉपर मराठा एकही पालकमंत्री बीड जिल्ह्यामध्ये झालेला नाही. आणि मतदानाला मात्र एकूण मताच्या अर्धे मत हे मराठा समाजाचे. नाही, पण मग दुखणं काय आहे? म्हणजे वंजारी मंत्री झाला तर बिघडलं कुठं? वंजारी पालकमंत्री झाला तर दुःख वंजारी काय? पालकमंत्री यापूर्वी झाले नाही का? गोपीनाथराव मुंडे साहेब झाले, पंकजाताई झाल्या 5 वर्ष. पण हे इतका उदामादा नव्हता ना. हे उदामादा जे आहे ते 2019 पासून वाढला. नंतर हे काही दिवस विरोधात गेले, त्या कालावधीत थंड झालं आणि पुन्हा अजितदादा आमच्या बरोबर आले, भाजपा बरोबर महायुतीत आले की त्याच्यानंतर तर यांनी जिल्हा ही आपली जहागीर आहे, आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे ना, आम्ही पाहिजे तसा वापरू अशा पद्धतीने अशा आविर्भावात हे वाल्मिकांना कराड वागत गेले. आणि त्याला पूर्णपणे साथ आणि सहकार्य धनंजय मुंडे करत गेले. याच धनंजय मुंडेंबरोबर आणि याच वाल्मिक कराड यांच्या बरोबर आपला फार चांगला संबंध होता, बिघडलं कुठं? धनंजय मुंडेंबरोबर माझा मैत्री आजही आहे. मैत्रीचं काय? अच्छा, म्हणजे मैत्री आहे आणि आता तुमचं मुद्द्याचं राजकारण चाललंय. राजकारणामध्ये जरी त्यांनी काल माझ्या विरोधात काम केलं असलं तरी एक राजकारणी म्हणून मैत्री जी आहे ते आज मैत्री आहे. परंतु कालच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी त्यांच्या 2च माणसांनी माझं काम केलं, बाकी सगळ्यांनी माझ्या विरोधात काम केलं. तेव्हापासून जे आहे ते आमचं बोलणं बंद आहे. आता दुसरा जो मुद्दा इथे उपस्थित राहतो तो तुमच्याकडून असतो बिंदू नामावलीच्या संदर्भातला. त्यातला घोळ नक्की कुणी घातला? हा घोळ 2014ला जे पालकमंत्री झाले तेव्हापासून 2014 ते 19 जे पालकमंत्री होते त्यांनी मोठ्या प्रमाणात घातला. कोण? नाव घ्या. ते पंकजाताईच होत्या ना पालकमंत्री. त्यांनी घातला. 700 लोक एकदम एक्स्ट्रा आणून बसवली. त्याच्यानंतर जास्तीचे लोक जे आहे ते धनंजय मुंडे साहेबांनी तेच काम केलं. दोघांनी तेच काम केल्यामुळं एकट्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये नाही, बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दलात तोच प्रकार झाला आहे, महसूल विभागात तोच प्रकार झाला आहे, इरिगेशनमध्ये तोच झाला आहे, जलसंधारणामध्ये लोकल सेक्टरमध्ये तोच झाला आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टच्या जागेवरती सुद्धा ठराविक एकाच कॅटेगरीचे लोक आलेत. त्याच्यामुळं प्रचंड गोंधळ झाला आहे. सगळ्यांचे प्रमोशन व्हायनात, कोणाला न्याय मिळेना, अन्याय होतोय. आणि क्लबली सगळे लोक एकत्र येऊन इतरांच्या वरती अन्याय करतायत असं चित्र दिसतंय. आणि ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेली. मग मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिलं का आपल्याला? आणि या मुख्यमंत्र्यांनी जी भरती आहे ती काही मागे घेतली जाणार आहे? माहिती मागवली ना, माहिती मागवली मुख्यमंत्र्यांनी. माहिती मागवल्याच्या नंतर त्याच्यात जे सत्यता पुढे येईल त्या सत्य पुढे आल्याच्या नंतर त्याप्रमाणे कारवाई होईल. पण मग आत्ताच्या स्थितीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघंही एकमेकांच्या सोबत आहेत. तुम्हाला वाटतं 2 मुंडे एकत्र आल्यानंतरच सुरेश धस आणि तमाम बाकीच्या आमदारांच्या समोर आव्हान उभं राहिलंय? म्हणजे 2 बंधू भाऊ भगिनी ते दोघं एकत्र आहेत, असू द्या ना, त्यांनी एकत्रच राहावं, आमचं काही म्हणणं नाही. वेगळं व्हावं असं आमचं म्हणणं नाही. परंतु कायद्याच्या पुढं काय करणार आहेत ते? कायदेशीर आम्ही काय म्हणतो की कायदेशीर करा. मी म्हणतो मराठा बी एक्स्ट्रा असतील तर मराठा सुद्धा कसं काय एक्स्ट्रा आले तिथं? अजिबात नाही राहिले पाहिजेत. एखाद्या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचेच कर्मचारी जर जास्त असतील तर मराठा समाजाचे सुद्धा कमी केले पाहिजेत असं माझं मत आहे. मग आत्ताच्या स्थितीला वाद मराठा विरुद्ध वंजारी आहे की नाही? अजिबात नाही, काही नाही. मराठा विरुद्ध वंजारी वाद नाही, काही नाही. हे यांच्या ठरलेल्या सोशल मीडिया आहेत, त्या सोशल मीडियावरती हे वाद दाखवतात. प्रत्यक्षात खाली काही वाद नाही. सुरेश धस, अगदी खरं आणि स्पष्ट उत्तर द्या. तुम्ही वारंवार असं सांगता की विद्यमान प्रकरणामध्ये कोणीतरी एक आका आहे. मला तुम्हाला थेट विचारायचं आहे, सुरेश धस यांचा आका कोण आहे?
माझा आका माझा बाप होता बरं का. त्याच्यामुळे माझा बाप आता सध्या नाही आहे, ते गेलेले बरेच वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं माझा आका माझा बाप होता. राजकारणात वगैरे आका हा शब्द मी फक्त एकाच ठिकाणी वापरलाय, हे ज्या पद्धतीचे आका आहेत ना त्यांच्याबद्दल बरं का. माझे आका वगैरे दुसरं कोणी नाही, माझा आका मीच. पण असं म्हणताय की तुम्ही स्वतःचे आका आहात. मला याचा एक खुलासा आणखीन लागेल. आमदार सुरेश धस जे काही करतायत ते मंत्रिपदासाठी करतायत का? मुंडेंचं मंत्रिपद मिळणार तुम्हाला अशा प्रकारची अपेक्षा आहे? हे बघा, मुंडेंचं मंत्रिपद आणि माझं मंत्रिपद याचा काय संबंध आहे? मुंडे कोणत्या पक्षात आहे? राष्ट्रवादीमध्ये. मी कोणत्या आहे? भाजपमध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये मंत्रिपद हे दिल्लीवरून ठरवलं जातं. आमचे राज्याचे मुख्यमंत्री नंतर कोर कमिटीवर ते 300 जणांची आहे, त्यांच्या कोर कमिटीतून मंजूर होऊन मंत्रिपद मिळतं. आणि मुळात त्यांचं आणि माझं स्पर्धाच होऊ शकत नाही. ते ओबीसी कॅटेगरीमधून त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. मला जर मिळालं तर ओपन कॅटेगरीमधून मिळेल. आणि मला मिळावंच असं थोडेच आहे. मी मंत्रिपद नाही मिळालं प्रसादजी, दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामाला लागलो. आणि हे पुढची 5 वर्ष मी संसदीय कामकाज चांगल्या पद्धतीने करणार, हे माझ्या मनाने मी ठरवलं. पण मग तुम्ही जर समजा तुम्ही स्वतःच्या करिअरसाठी झटता आहात, म्हणजे थोडक्यात संसदीय कामकाज करायचं आहे तुम्हाला. संसदीय कामकाज करायचंय मला. माझ्या आष्टी मतदारसंघातल्या लोकांनी 1,41,000 मतं दिलेत ना. जी, त्यांनी मतं दिलेत, त्यांचे मान उंचावेल असंच काम मी करणार ना मतदारसंघात. बिलकुल. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही काढला. तुम्ही जेवढं मताधिक्य घेतलं, जवळपास त्याच्या आसपास जाणारं मताधिक्य धनंजय मुंडेंनाही मिळालं. नाही, त्यांना जास्त मिळालं. 1,42,000 आहे. मग जर धनंजय मुंडे हे इतके अन्याय करणारे व्यक्ती असते तर इतकं मताधिक्य त्यांना मिळालं कसं काय? 330 पैकी 201 बूथ ताब्यात होते आणि नुसतं शाही लावायचे आणि बाहेर जायचं मतदारांनी, आणि दुसऱ्याने बटणं दाबायचे म्हणलं 1,42,000 निवडून येणारच ना. तुम्ही हा खूप मोठा खुलासा आणि आरोप करता. आम्ही खुलासा म्हणतो प्रसादजी, तुम्ही आणि तुमची टीम जा जरा त्या परळी तालुक्यात, आणि जे कर्मचारी होते ना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून, त्या सगळ्यांशी चर्चा करा, मग कळल 1,42,000 मताधिक्य कसं आहे. त्या मताधिक्याचं सांगू नका. म्हणजे धनंजय मुंडेंचं मताधिक्य खोटं आहे, बोगस आहे. बोगस मतदानामुळे मिळालेलं मताधिक्य. मग तक्रार का नाही झाली त्याची? कोणाची कशाला कोण तक्रार करेल? समोरच्या उमेदवारांनी करायला पाहिजे ना. जे उमेदवार होते ते उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादीचे, शरद पवार साहेबांच्या गटाचे. मग शरद पवार साहेबांच्या गटाने करायला पाहिजे होते ना. तुमच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक विचारायचंय की असं काय झालं की अख्ख्या राज्यभरामध्ये कुठेच राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढताना दिसली नाही, सुरेश धसांच्या समोर मात्र उमेदवार होता? ते गेम प्लॅन होता सुरेश धसला पाडण्याचा, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची. तर हे अजितदादांकडून उमेदवारी मिळवून घेतली धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताईंनी. पंकजाताईंनी पण सांगितलं त्यांना की बाबा तुमचा उमेदवार द्या, मी निवडून आणते. अजितदादाला वाटलं 1 सीट निवडून येते, 42 झाला असतं. आणि धनंजय मुंडे साहेब नाही, तेवढ्या बाबतीमध्ये मी म्हणणार नाही. धनंजय मुंडे साहेब म्हणले होते की इथं उमेदवार देऊ नका. परंतु मला नंतर मी अजितदादांकडे गेलो, त्यावेळेस मला कळालं, मी जरा चर्चा केली ती जी. तर त्याच्यात पंकजाताईंनी सांगितलं की तुमचा उमेदवार राहू द्या, मी तुम्हाला मतं देते. म्हणजे नक्की सुरेश धसांना पाडायचं कोणाला होतं? कोणाला पराभूत करायचं नाही पाडायचं होतं. आणि धनंजय मुंडे साहेबांना पंकजाताईंनी उमेदवार दुसरा उभा केला. घड्याळाचा उमेदवार फक्त माझे मतं कमी करण्यासाठी उभा केला गेला. परंतु त्यांना 20 का 21,000 मतं पडली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. आणि पंकजाताईंनी जो उमेदवार अपक्ष उभा केला होता भीमराव धोंडे म्हणून, त्यांना 62,000 मतं पडली. म्हणजे ते मी 1,41,000 ते 62,000. आणि तुतारीचा जे उमेदवार उभा होता ते तुतारीचा उमेदवार महबूबाई हे पवार साहेबाच्या गटाचे होते. ठीक आहे. मी पवार साहेबाच्या गटाचे आणि यांचे उमेदवार. पण हे आयडिया कशा आहेत बघा ना. फक्त आणि फक्त सुरेश धस पराभूत करायचा हे त्यांना करायचं होतं. पण आमच्या जनतेने तुमच्या बाबतीत असा आक्षेप काय आहे? काय दुखणं आहे नक्की सुरेश धसांना पराभूत करण्यात? मला माहिती नाही. मला
हे कोडच उलगडलं नाही, माझ्या छातीत अजून बसाना ना, त्याच्यामुळे मी मोठ्याने ओरडतोय की मी लोकसभेला पंकजाताईंचं काम केलं, मन लावून जीव लावून. माझ्या लोकांनी शिव्या खाल्ल्या, आम्ही सगळे गप्प सहन केलं, मराठा समाजाच्या शिव्या खाल्ल्या, इतरांच्या शिव्या खाल्ल्या, आणि आम्ही प्रामाणिकपणे पंकजाताई बरोबर राहिलो. पण पंकजाताईंनी असं का केलं? नाही, पण दुसऱ्या बाजूला वंजारी कार्यकर्ते असंही सांगतात की सुरेश धस यांना त्यांचंही मतदान झालंय, वंजाऱ्यांचं मतदान घेऊन सुरेश धस निवडून आले. वंजारी समाजाने 30 ते 35% मतं मला दिली. त्याचं कारण असं आहे की वैयक्तिक सुरेश धसचे वंजारी समाजाशी चांगले संबंध आहेत. माझे जीवाभावाचे कार्यकर्ते वंजारी समाजाचे आहेत, त्यांनी मला मतदान दिलेलं आहे. त्यांनी तुम्हाला एक आव्हान पण केलंय. मतदान आताच नाही, मुंडे साहेबांच्या विरोधात ज्यावेळेस मी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळेस त्या बिचाऱ्यांची अवस्था फार वाईट झाली होती. त्यांना सुद्धा म्हणायचे की हे वंजारी समाजाचे नाहीत, ते बार आमच्या इकडं खालच्या भाषेत फार वेगळा शब्द आहे, तो उच्चारणार नाही. आत्ता ज्यावेळेस 2024ला मी पंकजाताईंचं काम केलं तेव्हा आमच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मराठ्याचेच लोक म्हणायला लागले, तुम्ही मराठ्याचेच टिंबटिंब. पण आता त्याच वंजारी समाजातून एक थेट आव्हान तुम्हाला असं दिलं गेलेलं आहे की हिम्मत असेल तर सुरेश धस यांनी राजीनामा द्यावा आणि बिना वंजाऱ्यांचं निवडून येऊन दाखवा. हे बघा, माझी तयारी आहे. माझ्या विरोधातला उमेदवार कोण आहे त्यांनी डिक्लेअर करावा. हे उमेदवार मी रिझाईन करायला तयार आहे. तुम्ही आव्हान स्वीकारताय? अहो, मी आव्हान स्वीकारतो, परत रिझाईन देतो, निवडून येतो. हा, अच्छा, म्हणजे तुम्ही परत निवडूनही येणार एवढा विश्वास आहे? एक मिनिट प्रसादजी, बिगर वंजाऱ्याचा असा शब्द वापरू नका. वंजारी समाजातल्या फक्त 5-10% जे अतिव मानणारे लोक आहेत ह्यांना, यांच्या लोकांच्या विषय सोडून वंजारी समाजाचा बिगरचा काय संबंध आहे? वंजारी समाजाचं मी राजीनामा दिला तरी बी मला 30-35% मतदान मला होणार आहे. त्या माझ्या जीवाभावाचे माणसं आहेत ना वंजारी समाजामध्ये. तुम्हाला सगळ्याच्या सगळे काय तुम्हालाच मानणार आहेत असं थोडेच आहे. जे तुम्हाला निवडून येण्याचा विश्वास असताना एक प्रश्न आणखीन, संतोष देशमुख हत्येचं राजकारण होतंय का आणि ते तुम्ही करताय का? राजकारणाचा काय संबंध? मी काय राजकारण केलं संतोष देशमुखचं? संतोष देशमुखांना इतक्या ब्रुटली मारलं गेलं, इतक्या बेकार पद्धतीने मारलं गेलं, याच्यात राजकारण काय? आणि राजकारणात आहे तर बूथ प्रमुख आहे ना संतोष देशमुख, भाजपचा, भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे. 2017ला आहे प्रीतमताईंचा. 2019ला नमिता मुंदडांना ज्यावेळेस तिकीट दिलं त्यावेळेस सुद्धा बूथ प्रमुख हा संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख आहे. 2024ला सुद्धा आत्ता लोकसभेला धनंजय देशमुख एका बूथवरती बूथ प्रमुख आहे आणि संतोष देशमुख एका बूथवरती आहे. आणि आता नमिता मुंदडाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख आहेत. मग मला सांगा, माझा बूथ प्रमुख हरवलाय भारतीय जनता पार्टीचा, माझ्या बूथ प्रमुखाच्या बाजूने मी नाही उभं राहायचं? या सगळ्यात सुरेश धस, तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका कशी वाटते? हे बघा, आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे, माझं त्यांचं फारसं काय बोलणं होत नाही, पण आमच्या साहेबांनी सांगितलं ह्याच्यात कोणाला सोडणार नाही. आमचं काम आहे ना, जे ह्याचे संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं गेलेलं आहे, निर्घोण खून केलेला आहे, त्याचा अमानवी अत्याचार त्याच्यावरती झालेले आहेत, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बिलकुल 1 इंच सुद्धा मागं हटणार नाहीत. आणि माझ्या साहेब मला बोलय म्हणलेले नाहीत आणि बोलू नकोय म्हणलेले नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला पुढे केलेलं नाही हे तुम्ही सांगताय. नाही, साहेबांचा काय संबंध आहे? पण वाटायला असं का वाटतं की तुम्हाला कोणीतरी चालवतं? अहो, 1 मिनिट ऐका, मला चालवायला एवढा बारीक सारीक नाही हो. मी बोट धरून, तर माझ्या बापाचं बोट धरलं असेल मी, दादाच. आता बोट धरायला मी 5व्या टर्मचा आमदार आहे. आता बोट धरायचं मला शिकवायचं ह्या एवढ्या वयात राहिलेलो नाही मी. प्रसादजी, तुम्ही मला 99 पासून ओळखता, आपण दोघेही एकत्र होतो अगदी. तुम्ही माईक हातात घेऊन आम्ही बी बोंबलं थिंडत होतो तिथं. या सगळ्या ह्याच्यात सुरेश धस जी आत्ताची भूमिका आहे
ती तुम्ही स्वतः मनापासून घेतली असं मी तुम्ही सांगता. मनापासून भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेच्या बाबतीत मी मागे हटणार नाही. कुठपर्यंत जाणार? जो पार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूताई यांच्यापर्यंत ज्यावेळेस हे प्रकरण जाईल, बरं का? कशासाठी आता तसं करण्याची गरज माफीसाठी काय? जाईल, माफीसाठी. अच्छा, म्हणतोय मी. फाशीच्या माफीसाठी. हा, सुप्रीम कोर्टाच्या नंतर शेवटची संधी असते ना, त्या संधीपर्यंत जरी हे प्रकरण गेलं तोपर्यंत मी मागं हटणार नाही. मी 100% संतोष देशमुख बरोबर राहील, कारण बूथ रचनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देशाचे केंद्रीय गृहमंत्री ज्यावेळेस देशाचे अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टी, जी, त्यांनी जे भाषण केलेले मी प्रामाणिक ऐकलेले, बूथ रचनेवर लक्ष केंद्रित करा. CR पाटील ठीक, ह्याचे गुजरातचे. आता सुद्धा हा ते ह्याचे आहेत ना, CR पाटील गुजरातचे, जी, इथले सुद्धा देवेंद्रजी बी भाषण करताना बूथ रचनेवर करतात. ठीक आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष करतात. मग बूथ रचनेमधला आमचा संतोष हरवलाय, तर आमचा बूथ प्रमुख हरवलाय. बूथ प्रमुखाच्या बाजूने मी राहणार. मला एक प्रश्न पटकन चर्चेला आटोपतं घेत असताना थेटच विचारायचा आहे. आत्ताच्या घडीला 8 जण जवळपास अटकेत आहेत हत्येच्या प्रकरणात. या सगळ्यांना 8 नाही, फाशीची 7 मागणी. 7 जण. आणि तुमच्या लेखी अजून एक तुम्ही जोडलाय त्याच्यामध्ये वाल्मिक कराड. नाही नाही, वाल्मिक कराड आता वाल्मिक कराडला जोडला कशाचा, ऑटोमॅटिकच येणार ना. वाल्मिक कराडच्याच आदेशावर झालंय सगळं. तुम्ही काय सांगताय? वाल्मिक कराडच्या आदेशावरतीच सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं 7 हे खालचे जे मारहाण करणारे, विष्णू चाटेमध्ये फोन करणारा मध्यस्था जी, आणि आकाची ऑर्डर घेणारा म्हणजे आका, हे 8 झाले. 8 पैकी 7च अटक आहेत. एक अजून बी कोकरू बाळ जे आहे त्यातलं. ठीक आहे. आणि मला पोरं प्रश्न कसले पूर्ण वापरले तो 21, 22, 23 वर्षाचे. जी, तुम्हाला असं वाटतं या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे? 100% झाली पाहिजे. मग धनंजय मुंडेंना काय शिक्षा अपेक्षित करता? नाही, धनंजय मुंडेंची कडी मला असं वाटतं की हे याच्यापर्यंत राहील. ते आता जोडल्याच्या नंतर बघावं लागेल ना. आताच धनंजय मुंडेंबद्दल बोलणं उचित होणार नाही. एखाद्यावरती अन्याय का करायचं? धनंजयवरती मी अन्याय करणार नाही. धनंजय मुंडे साहेबांचे संबंध फक्त आणि फक्त ठीक, खंडणीपुरता मर्यादित राहील असं मला वाटतंय. बिलकुल. सुरेश धस, आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि सर्व प्रश्नांना थेट आणि दिलखुलास त्याच्या उत्तरं पुढे दिली. जर सरकलं, जी, जर तपासामध्ये पुढं सरकलं तर त्याला माझा नाईलाज राहील. त्याला मी काय करणार? ठीक आहे. आपण या निमित्तानं परत भेटू आणि या पुढच्या प्रकरणांवर सुद्धा तुमची वक्तव्य आणि खुलासे घेत राहू. तुर्तास आपण या मुलाखतीसाठी स्टुडिओत आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.